मांजरी बुद्रुक पुणे, साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशन पुणे, तसेच महाराष्ट्र साखर कारखानी संघ मुंबई या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आयोजित केलेलं राज्यस्तरीय साखर परिषद 2022 मधील आपलं जे सत्र आहे ते सत्राचं प्रशासकीय आर्थिक व्यवस्थापन आणि उत्पन्न वाढीचे शाश्वत स्रोत या सेशनचे चेअरमन सन्माननीय श्री विद्याधर राणासकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित माननीय जितेंद्र रणवरे साहेब, मनोहर जोशी साहेब, नॅचरल शुगर व विस्माचे ठोंबरे साहेब, यशवंत कुलकर्णी माझे मित्र, मेढे साहेब माझे गुरु, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व युरोपियन साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय श्री प्रशांत परिचारक साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, आपल्याला साखर उत्पन्नाचे शाश्वत स्रोत या विषयावर या ठिकाणी बोलण्यासाठी एक 15 मिनिट या ठिकाणी उभारला सांगितलेत. मला माहिती आहे T20चे मॅच आहे, माझ्यानंतर अनास्कर साहेब बॅटिंगला येणार आहेत, तर त्यांना बॅटिंग करत असताना ते विराट कोहलीसारखं बॅटिंग करतात, मग त्यांना जास्त वेळ बॅटिंग करायला वेळ द्यायला पाहिजे हे मला ज्ञात आहे. मी जर जास्त वेळ घेतलं तर अनास्कर साहेबांना नक्कीच संधी मिळणार नाही. आज या ठिकाणी मला या विषयावर माझे मत व्यक्त करण्यासाठी जे मला संधी मिळाली त्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुकचे अध्यक्ष सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब व महासंचालक माननीय श्री शिवाजी देशमुख साहेबांचे मी मनापासून मी आभार मानतो. विषय आहे की साखर उत्पन्नाचे शाश्वत स्रोत. पण 2022-2023 गळीत हंगामाचे जर आपण सुरुवातीपासून जर आढावा घ्यायचे काम चालू केले तर आपण कधीही विचार केला नव्हता की देशात 357 लाख टन साखर तयार होईल व राज्यात 138 लाख टन साखर तयार होईल असं आपण कधी स्वप्नात देखील आपण अंदाज केला नव्हता की एवढं आपण साखर उत्पादन करणार आहे. जे 137 लाख टन साखर उत्पादन झालेले आहे त्यात 12 ते 13 लाख टन साखर एथेनॉलला डायव्हर्ट झालेलं आहे आणि देशात जे साखर तयार झालेले 357 लाख टन त्याचं 34.5 लाख टन साखर एथेनॉलला निर्मितीला वापरून उर्वरित 357 लाख झालेलं आहे. एखाद्या गोष्टीचे जर आपल्याला जर क्रेडिट घ्यायचे असेल तर खरोखर आपण त्या दिशेने काम केलं असेल तर त्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायला पाहिजे. आता देशातून 92 लाख टन साखर आपण निर्यात केलेलं आहे. वेळेत गाळप पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांचे आपण ऊस वेळेत तोड दिलेलं आहे. परंतु आपण काय हे नियोजन केलं होतं काय गळीत हंगाम 2021-2022ला ब्राझीलमध्ये मोठा दुष्काळ पडणार आहे, देशाला एक संधी मिळणार आहे निर्यात करण्यासाठी, म्हणून आपण काय ऊस उत्पादन वाढवलेलं नाही किंवा साखर उत्पादन वाढवलेलं नाही. हे उत्पादन वाढलेले आणि ऊसाचे क्षेत्र वाढलेले निवड आपल्या अंदाजाच्या चुकीमुळे वाढलेले आहेत. आम्ही अंदाजमध्ये चुकलो म्हणून निसर्गाने आपल्याला काहीतरी एक संधी द्यायचं म्हणून ब्राझीलमध्ये दुष्काळ दिला असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. नाहीतर काय झालं असतं, आपण जर 90 लाख टन साखर निर्यात झालं नसेल तर आपण आज कुठं राहिलं असतं. खरोखर चिंतेची बाब आहे. भविष्यात जर असं आपण अंदाज चूक झाली आपल्याकडून आणि साखर उत्पादन जास्त झालं तर साखर ठेवायची कुठं हा प्रश्न निर्माण होईल. 2014-2015 पासून 3.5% आपण 7-7.5% आपण एथेनॉल निर्मितीकडे गेलेलो आहोत. 2017-18 मध्ये ज्यावेळी आपल्याला 2016-17ला देशात गरजेपेक्षा कमी साखर उत्पादन झालं ते शेवटचे हंगाम असतात माझे मत. त्यानंतर झालेलं प्रत्येक गळीत हंगामात आपण साखर उत्पादन जास्तच करत गेलो गरजेपेक्षा. 2016-17 ज्यावेळी उत्पादन कमी झालं त्यावेळी साखरेचे भाव 38 पर्यंत साखर गेले होतं. 38 रुपयाला साखर विकून आपण अत्यंत आनंदात घरी जात होतो. आपल्याला वाटलं की 2017-18 मध्ये देखील हेच परिस्थिती राहील, पण अंदाज चुकला आपलं. 2017-18 मध्ये पण 2021-22 मध्ये कसा अंदाज चुकला तसंच अंदाज आपलं 2017-18 मध्ये देखील चुकलं होतं. 250 लाख टन गरजे इतकं साखर तयार करणार, गरजे इतकं साखर तयार केले की मार्केटमध्ये साखर खपणार, त्या साखरेला 35-36-37 रुपये मिळणार असं आपण स्वप्नात एक सुंदर महल बनवलं होतं. पण प्रत्यक्षात 300 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. मित्रांनो, साखरेचे उद्योग करत असताना 2-3 गोष्टी आपल्याला कायम मनात ठेवावं लागते की आपला भाऊ काय करणार आहे. साखर उद्योगात जर आपला भाऊ असं कोण ओळखीने सांगायचे असेल तर ब्राझील हा आमचे भाऊ म्हटलं पाहिजे. ब्राझील काय करणार आहे त्याच्यावर आपलं सुख दुःख काय असेल ते साखर उद्योगातलं सगळं ब्राझीलवर अवलंबून आहेत. आपण किती सांगितलं तरीसुद्धा ब्राझील जर उद्या
55% एथेनॉलचे जर 45% जर केले समजून घ्या, तर आपलं साखर निर्यात होणार नाही. आपण कितीही काही केलं तरीसुद्धा हे ब्राझीलचे पॉलिसीमुळे आपलं देशातील साखर उद्योगाचं भवितव्य अवलंबून आहे. हे गोष्टी विसरून आपल्याला चालणार नाही. ह्या चाकोरीत आपल्याला काही गोष्टी निर्णय घ्यावा लागणार आहेत. सकाळीपासून आपण बघितलेलं आहे, गेल्या 6 महिन्यापासून बघितलेलं आहे, केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासनच म्हणायला पाहिजे, केंद्र शासनाने साखर उत्पादन कमी करून एथेनॉल उत्पादनाच्या वाढीसाठी काय काय करावं लागते ते सर्व गोष्टी करतात. त्यासाठी त्यांनी इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम देखील जाहीर केलेल्या आहेत. त्या इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमखाली बँकाकडून कर्ज उपलब्ध करून घेऊन त्या कर्जावर 50% व्याज केंद्र शासन भरणार आहेत. एथेनॉल निर्मितीसाठी 3 प्रकारचे दर निश्चित केलेले, तर 63 रुपये 45 पैसे, 59 रुपये 8 पैसे आणि सी मोलॅसिससाठी काही किरकोळ रक्कम ठेवलेली आहे. पण एथेनॉल निर्मितीसाठी भविष्यात आपण जात असताना एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की केंद्र शासन सर्वात महत्त्वाचे जे प्रायोरिटी असेल तर साखर ग्राहकांना साखर कमी दरात मिळायला पाहिजे, ह्याच्यात किंबहुना तडजोड करणार नाही, हे आपल्या मनात कायमशीर राहिलं पाहिजे. 23 तारीखला रात्री झोपताना आपण झोपलं होतं की उद्या सकाळी येऊन 2 लाख एक्सपोर्ट करूया, 3250ला साखर होईल, 33 रुपयाला साखर एक्सपोर्ट होईल. 24 तारीखला सकाळी उठून व्हॉट्सअप काढून बघितलं तर आजपासून केंद्र शासन साखर निर्यातीवर बंदी आणणार म्हणून व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला चालू झालेत. संध्याकाळी बघतो तर साखर हा ओपन कोटामधनं रिस्ट्रिक्टेड कोटामध्ये गेलेलं होतं. तर का अजून काही साखर आपण एक निर्यात केलं असतं, पण किंबहुना इन्फ्लेशन कूलडाऊन करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक उपाययोजना केलं होतं. समजून घेताना आपल्याकडून थोडासा लेट झाला असणार. ज्यावेळी गव्हाचे एक्सपोर्ट बंद झालं, ज्यावेळी सोयाबीनचे निर्यात शुल्क आयात शुल्क मुक्त केलं होतं, त्यावेळीच आपण आवाज कमी येतो. ज्यावेळी सुरुवात झाली इन्फ्लेशन कूलडाऊन करण्यासाठी, पेट्रोल डिझेलवरचे रेट कमी झालेत, गव्हाचे एक्सपोर्टवर बॅन आणलेत, सोयाबीनचे इम्पोर्ट चालू झालेत, त्यावेळीच आपण ओळखायला पाहिजे होते की साखरेवर कुठं तर गदा येणार आहे, म्हणून आपण काय तर करायला पाहिजे होतं. पण हातात काय करण्यासारखं काय राहिलेलं नव्हतं. त्यावेळी 24 मेला साखर रिस्ट्रिक्टेड कोटामध्ये आणलेलं आहेत. ते सांगताना जर म्हटलेत की 1 जूनपासून 30 ऑक्टोबरपर्यंत हे नियम राहील, 30 ऑक्टोबरनंतर ह्याच्यावर आपण परत विचार करून आपण साखर एक्सपोर्टसाठी ओपन करू शकतात, असं मला विश्वास आहे की पुढच्या सीझनला देखील सुपर बंपर क्रॉप आहे. अंदाज चूक झाली तर मग आता काय अवघडच होणार आहे. 350 धरून आपण पुढचं सीझन चालू करूया आणि 350च्या पेक्षा जास्त होणार नाही ह्याची काळजी आपण घेतलं पाहिजे. 2 गोष्टी आहेत. आपण शेतकऱ्यांना सांगू शकत नाही तुम्ही ऊस लावू नका, असं काय सांगू शकत नाही, आणि शेतकरी जर ऊस लावला तर आम्ही काय तुमचा ऊस घालणार आहे असं पण काय सांगू शकत नाही. 2 प्रकारचे अडचणी कारखाने समोर आहेत. फेअर अँड रेम्युनेटिव्ह प्राईस आहे ते 9%, 10% रिकव्हरीसाठी 2,900 रुपये फिक्स झालेलं आहे. साखर मिनिमम सेलिंग प्राईस 31 रुपये आहे. आता ज्यावेळी मी प्रेझेंटेशन दाखवीन त्यावेळी तुम्हाला दिसेल की 31 रुपयाचे दर वाढण्यासाठी अनेक कारण होते. आज या ठिकाणी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष सन्मानित श्री दांडेगावकर साहेब येतात. मी त्यांच्या VSIच्या वतीने सर स्वागत करतो. तर 29 रुपयावरनं 31 रुपये झाल्यानंतर 31 रुपयावरनं FRPचे रेट वाढलेत किंवा कन्व्हर्शन साखर उत्पादनाचे खर्च वाढले, त्यावेळी आपण प्रत्येक वेळी विचार करत बसलो की MSP वाढणार, MSP वाढणार, 31वरनं 33 होणार, 33वरनं 34 होणार, असं आपण विचार करत बसलं तरी आज देखील 31च आहे. किंबहुना केंद्र शासन महागाईवर जास्त विचार करत असेल किंवा साखर ग्राहकांच्या हिताबद्दल जास्त विचार करत असेल, त्यामुळे 31 रुपये हा 31च राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. 31 रुपये जर साखर दर असेल, 2900 रुपये जर ऊसाला दर द्यावा लागत असेल, तर साखर उत्पादन स्तोत्राबद्दल एक थोडक्यात जर आढावा मांडायचं झालं तर एक 2500 TCDचा साखर कारखाना आपण जर डोक्यात विचार केला, 2000 TCDचा कारखान्याचा मी मालक आहे, 10% रिकव्हरी मी ऊस गाळतो म्हटलं तर साधारण 100 किलो साखर तयार होणार आहे. 100 किलो साखरेला 31 रुपये दर मिळेल. 40 किलो मोलॅसिस, तर ठोंबरे साहेब म्हणतात की मोलॅसिसवर आपण बॅन आणणार आहे म्हणून, तर अजून बॅन आणलेलं नाही. आता बॅन आणणार नाही असं गृहीत झालं तर 40 किलो मोलॅसिस होईल. 40 किलो मोलॅसिस जर 7 रुपये किलोने विकलं तर 280 रुपये जाईल. 280 रुपये आणि 31 रुपये जर झालं तर 3280 रुपये झाले. एक 40 किलो बगॅस राहील असं सिद्ध करू आपण. लेटेस्ट कारखाना आहे, 4% बगॅस सेविंग राहील. 40 किलो बगॅस सर्वात चांगल्या दराने जी बगॅस विकतो असं गृहीत झालं तर 2 रुपये किलोने बगॅस विकलं तर एक 80 रुपये राहील. 3280 आणि 80 3360 रुपये झालेत. फिल्टर केक प्रेसमधला काय आपण CNG वगैरे काय नाही, आपल्याकडे खर्च करायची ताकद नाही.
आपलं कर्ज भरण्याची मर्यादा काय आपल्याकडे नाही, बँक आपल्याला जवळ घेणार नाही. असं घरी जर तर प्रेसमेट एक 350 रुपयाने 35 पैसे किलोनी जर प्रेसमेट विकायचं झालं तर टोटल माझं हिशोबाने बेरीज होते 3360 रुपये. 3360 रुपयामध्ये जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं 3460 रुपयामध्ये जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं 29 रुपये वजा केलं तर 560 रुपये शिल्लक राहतात हातात. ते 560 रुपयामध्ये काय काय करावं लागते त्याचं मी उदाहरण सांगतो. कामगारांचा पगार द्यावा लागेल, साखर ऊस गावाणीत पडल्यापासून साखर सैलोमधनं साखर बाहेरकडेपर्यंत उत्पादन खर्च करावं लागेल. सर्वात बेस्ट कारखाना पांडुरंग आहे असं घरी धरला, सर्वात बेस्ट कारखाना जर जवार आहे असं जर घरी धरलं तर साखर उत्पादनाचा खर्च 900 रुपये आहे. ह्या माझं वैयक्तिक मत आहे. 2900मध्ये जर तोडणी वाहतुकीचा खर्च सहकार मंत्री सन्माननीय श्री बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी आले, त्यांच्या मी PSIच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. 3360 रुपये उत्पन्न झाले. आमच्याकडे को जनरेशनने आमच्याकडे काही उत्पादनाचे स्रोत नाही, तर 3360 रुपयामध्ये जर आपण 29 रुपये वजा केलं तर 570 रुपये 560 रुपये राहिलेत. 570मध्ये जर सर्वात बेस्ट असणारे उत्पादन खर्च असणारे कारखान्याचा हिशोब घेतला तर 900 रुपये. जर माझ्याकडे काही नसेल तर मला 370 रुपये 330 रुपये तोटा पर युनिट होणार आहे. ह्या 330 रुपये पर युनिट तोटा कमी करण्यासाठी काय स्रोत वाढावं लागते, ह्यासाठी आम्हाला 15 मिनिटात तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचे काय नक्की करावं लागते. म्हणून 330 रुपये जर कमी करता आलं आणि तर उत्पन्न वाढवता आलं तर कारखाना ना नफा ना तोटामध्ये जाणार आहे. त्यावेळी मी माझं प्रेझेंटेशन सादर करतो. आझादी का अमृत महोत्सव आता आपण 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले सर्व हुतात्म्यांना मी नतमस्तक होऊन मी त्यांना अभिवादन करतो. हे सक्सेस स्टोरी ऑफ निर्भर टू आत्मनिर्भर शुगर इंडस्ट्री आहे न्यू होरायझन. आपण निर्भर टू आत्मनिर्भर काय म्हणतो तर गळीत हंगाम 2021-2022मध्ये आपण 3400 लाख टन मेट्रिक टन साखर ऊस देशात गाळप केलं. आपण महाराष्ट्रात 1317 लाख टन कालपर्यंत आपण ऊसाचे गाळप केलेलं आहे. 1317 लाख टन गाळप करताना आणि 3400 लाख टन ऊस गाळप करताना केंद्र शासनाकडे किंवा किंबहुना राज्य शासनाकडे आपल्याला काहीतरी आर्थिक मदत द्या असं आपल्याला वेळ आलेलं नाही ह्या सीझनला. म्हणून आपण सहकार मंत्री समोर सांगतो की आपण निर्भरवरून आत्मनिर्भरच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत. पण राज्य शासनाने अतिरिक्त ऊस गाळप करण्यासाठी 200 रुपये टनाला आणि 5 रुपये किलोमीटरला वाहतुकीचे अनुदान दिलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व ऊस उत्पादकांच्या साखर कारखान्यातील मी सहकार मंत्री साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आत्मनिर्भर टू आत्मनिर्भर आपण काय म्हणतो तर गेले 2-3 वर्षात केंद्र शासनाकडून आपल्याला 14,456 कोटी रुपये साखर निर्यातीसाठी अनुदान मिळालेले आहेत आणि बफर सबसिडीसाठी केंद्र शासनाकडून 2000 कोटी रुपयाचे अनुदान मिळालेले आहेत. त्यामुळे आपण ते ह्या वर्षी एवढे पैसे केंद्र शासनाचे वाचलेले आहेत. त्या दृष्टीने आपण म्हणतो की आपण आत्मनिर्भर झालेलं आहे. गळीत हंगाम 2021-2022मध्ये एक्सपोर्टसाठी 90 लाख मेट्रिक टनाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले होते. ह्या रिपोर्ट बनवलं त्यावेळी. हे रिपोर्ट बनवून मी VSIला पाठवलं. त्यावेळी 24 मेचे अजून इव्हेंट झालेलं नव्हतं. तर इथून पुढच्या काळात काय जास्त एक्सपोर्ट होईल असं काय वाटत नाही. 90 लाख टन झालेले आहेत. त्यापैकी फिजिकली 75 लाख टन एक्सपोर्ट्स 18/5/2022पर्यंत झालेले आहेत. 2021-2022मध्ये देशात 518 शुगर फॅक्टरी कार्यरत होते आणि महाराष्ट्रात 199 शुगर फॅक्टरी कार्यरत होते. देशातील साखर उत्पादनाचे अंदाज 357 लाख टन आहे. हे 357 लाख टन उत्पादनमध्ये कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये काही स्पेशल सीझन घेतात एक 40 दिवसाचे, तिथे एक 4-5 लाख टन साखर उत्पादन होणार आहे. ते जर ह्याच्यात घेतलं तर 361 पर्यंत आपलं उत्पादन जाईल. महाराष्ट्राचं उत्पादन आमचा अंदाज आहे की 1322 लाख टन गाळप होईल आणि 138 लाख टन साखर तयार होईल. हे एथेनॉलला डायव्हर्ट केल्यानंतरचे चित्र आहे. एथेनॉल डायव्हर्टसाठी देशातून 38 लाख टन साखर तयार होईल. 10% एथेनॉलला डायव्हर्ट होईल. 2021-2022मध्ये देशातील निर्यात हा 15 टाईमपेक्षा जास्त वाढलेला आहे. 70 लाख टन होतं गेल्या 2021-2021मध्ये आणि आता ह्या वर्षी आपण 92 लाख टन करणार आहे. हे केंद्र शासनाने दिलेलं 19 मेचं परिपत्रक आहे. गळीत हंगाम 2021-2022साठी काय आहे ह्याच्या वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडत आहे. ज्यावेळी आपण 2021-2022 गळीत हंगाम चालू केलं आपला स्टॉक होता 85 लाख मेट्रिक टन. उत्पादनचा अंदाज 355 लाख टन घेतलेला आहे. अवेलेबल शुगर 440 लाख टन आहे. डोमेस्टिक कन्झ्युम्शन 275 लाख टन आहे. एक्सपोर्ट रॉ शुगर आणि व्हाईट शुगर दोन्ही मिळून 95 लाख टन अंदाज घेतलेला आहे.
क्लोजिंग स्टॉक ज्यावेळी 30 सप्टेंबर 2022ला 70 लाख राहील, 2022-2023साठी ओपनिंग स्टॉक 70 लाख राहील असं माझं वैयक्तिक अंदाज आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनने जे 15 मेला दिलेलं आहेत त्याचे साखर उत्पादन 348.83 झालं होतं. 15 मेच्या उत्पादनाचे फिगर आहे. 31 मेचे फिगर 354 काहीतरी झालेलं आहे. देशातून 34.8 लाख टन साखर एथेनॉल डायव्हर्ट झालेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार हा एथेनॉलसाठी एक एथेनॉल एक गेम चेंजर आहे. ते एथेनॉलचे उत्पादन वाढीसाठी केंद्र शासनाने अनेक योजना राबवत आहे. फोकसिंग मोर ऑन डायव्हर्टिंग एक्सेस शुगर इन टू प्रोड्युसिंग एथेनॉल, द मेजर ॲडव्हान्टेज ऑफ दिस इट इम्प्रूव्ज लिक्विडिटी ऑफ शुगर मिल्स. 20% ब्लेंडिंग त्यांनी 2025पर्यंत करायचे ते उद्दिष्ट ठेवलेले आहेत. पूर्वी हे उद्दिष्ट 2030 होतं, ते 2030चे उद्दिष्ट 2025पर्यंत प्रीपोन करून त्यांनी एक नोटिफिकेशन 18 मेला जाहीर केले. त्याचं आपण स्वागत करतो. 18 मे रोजी झालेल्या केंद्र शासनाच्या कॅबिनेट निर्णयामध्ये त्यांनी बायोफ्युएल नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी, मगाशी गडकरी साहेब सांगितले, बायोफ्युएल 2018च्या पॉलिसीमध्ये ब्लेंडिंगचं टार्गेट 2030पासून 2025ला खाली. पेट्रोलमध्ये मिक्सिंग करण्यासाठी त्यांनी 3 प्रकारचे फीड स्टॉक घेतलेत. ते फीड स्टॉक 3 प्रकारचे फीड स्टॉक बरोबर त्यांनी ग्रेन स्टॉक पण घेतलेले. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंटमध्ये आपण एक सांगायचा प्रयत्न करतो की साखर उत्पादनाबरोबर जर एथेनॉलचे उत्पादन घेतलं तर काय परिस्थिती राहील असं एक चित्र ह्या ठिकाणी मांडलेलं आहे. प्राईस आहे एथेनॉलसाठी 46 रुपये 66 पैसे आहे. जर सी हेवी मोलॅसिसपासून एथेनॉल बोललं तर त्याचं जर 46 रुपये 66 पैसे, बी हेवी मोलॅसिसपासून एथेनॉल बोललं तर 59 रुपये 8 पैसे, ऊसाच्या रसापासून किंवा सिरपपासून जर एथेनॉल बनवलं तर त्याचे 63 रुपये 40-45 पैसे दर. ईल्ड पर मेट्रिक टन 260, 305, 80. साखर उत्पादन 125, 12.5% रिकव्हरी घेतो आपण. कोल्हापूरमधून असल्यामुळे आपल्याला रिकव्हरी जास्त घेतलेलं. सोलापूर मराठवाड्यातले लोक जर ॲडजस्ट करून घ्या ते रिकव्हरीमध्ये. आपलं रिकव्हरी 112%, 12.5% रिकव्हरीवरून 125 किलो साखर निघेल. बी हेवी मोलॅसिसपासून जर आपण एथेनॉल करायचं झालं तर 109 किलो साखर निघेल. आणि सिरपपासून जर एथेनॉल करायचं तर 0 शुगर निघेल. एथेनॉलचे पर टन ऑफ केन 10 लिटर निघेल सी हेवी मोलॅसिसमध्ये, 19.5 लिटर निघेल बी हेवी मोलॅसिसमध्ये, 80 लिटर निघेल सिरपपासून. साखरेचं जर 32 रुपये आपण घेतो 4,000 रुपये मिळेल. बी हेवी मोलॅसिसपासून ज्यावेळी आपण एथेनॉल बनवणार त्यावेळी साखरेचे 3388 रुपये राहील. आणि साखरेचे व्हॅल्यू 0 राहील एथेनॉलमध्ये, सिरप टू एथेनॉलमध्ये. एथेनॉलपासून 485 रुपये 26 पैसे, 1152 रुपये 6 पैसे, 5,076 रुपये मिळेल. बगॅस आपण 1600 रुपये टन पकडतो 40 किलोला, 64 तिन्ही ऑप्शनमध्ये सेम आहे. फिल्टर केक म्हणजे प्रेसमड साधारण 10 रुपये 50 पैसे, 10 रुपये 50 पैसे, 10 रुपये 50 पैसे. एकूण जर रिअलायझेशन घेतलं तर सी हेवी मोलॅसिसपासून एथेनॉल बनवलं तर 4,559 रुपये आहे. बी हेवी मोलॅसिसपासून घेतलं तर 4,714 रुपये 56 पैसे. आणि सिरपपासून जर एथेनॉल बनवलं तर 5,150 रुपये. साधारण 13% उत्पन्न जास्त वाढेल सी हेवी मोलॅसिसपासून सिरपपासून मोलॅसिस बनवलं तर. हे केंद्र शासनाच्या ट्विटरवरनं डाउनलोड केलेलं आहे. 2014पासून आजपर्यंत जे कारखान्यांनी एथेनॉलपासून मोलॅसिसपासून एथेनॉल मिळते त्यामुळे कारखान्याला 64,000 कोटी रुपये मिळाले. ते 64,000 कोटी रुपये मिळाल्यामुळे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत रक्कम अदा करणे सोयीस्कर झालेलं आहे. देशातील एथेनॉल प्रोडक्शन कॅपॅसिटी 421 कोटीवरून 867 कोटीपर्यंत झालेले गेल्या 8 वर्षात. एथेनॉल सप्लायर 21-22मध्ये म्हणजे 22/5/2022पर्यंत एथेनॉल ब्लेंडिंग हा 9.98 झालेला आहे. साधारण 10% झालं असं म्हणायला काही हरकत नाही. हा इम्पॉर्टंट आहे. सकाळी गडकरी साहेबांच्या भाषणात पण आपण हे उल्लेख केलेले. MRN ग्रुपच्या ट्विटरवरनं डाउनलोड केलेलं पोस्टर आहे. MRN ग्रुपने सांगितलेत की विल्मार शुगर ऑस्ट्रेलियाने बायोफ्युएल चालणारे बसेस तिथं आहेत. आपल्याला त्या बसेसमध्ये काही इंटरेस्ट नाही, आपल्याला ट्रॅक्टरमध्ये इंटरेस्ट आहे का. म्हणजे जर 100% एथेनॉलवर ट्रॅक्टर चाललं तर आपलं ऊस वाहतुकीचा खर्च कमी होईल. पण असं काय आपल्याला करता येते काय म्हणून आपण ह्या ठिकाणी सर्वांच्या समोर हे विषय मांडलेले. बसमध्ये एथेनॉल काय आपल्याला इंटरेस्ट नाही, आपल्याला इंटरेस्ट आहे ट्रॅक्टरपासून एथेनॉलपासून चालणाऱ्या ट्रॅक्टरवर. हे सर्वांच्या माहितीसाठी मी शेअर केलेलं आहे. प्रोजेक्ट प्रोपोनेंट्सना कन्व्हिनियंट व्हावं म्हणून ज्यावेळी केंद्र शासनाने एथेनॉलसाठी स्कीम बनवलं होतं इंटरेस्ट सबवेन्शनचे, त्याच्या मुदत त्यांनी 1 वर्षासाठी ठेवलेलं होतं. कृपया फोटो काढू नका. मी ते सॉफ्ट कॉपी मी VSIला दिलेलं आहे. आपण पाहिजे तर ते VSIकडनं सॉफ्ट कॉपी घेऊ शकतो.
ज्यावेळी केंद्र शासनाने 2018-19मध्ये शुगर इंडस्ट्रीसाठी एथनॉलच्या इंटरसबवेन स्कीम लागू केलं, तर त्या इंटरसबवेन स्कीममध्ये एक त्यांनी कंडिशन ठेवलं होतं की ह्या स्कीम इन प्रिन्सिपल अप्रूव्ह झाल्यापासून 1 वर्षाच्या आत बँकेकडून डिस्बर्समेंट घ्यायला पाहिजे आणि 3 वर्षाच्या आत प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला पाहिजे. पण मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे वाढलेलं स्टीलचे प्राइजेस आणि कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या वाढण्यामुळे प्रोजेक्ट स्लो डाऊन झाले. त्यामुळे त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कर्ज घेतलं तरी चालते असं एक एक्सटेन्शनचे पत्र त्यांनी दिलं. त्याचे मी सर्वांची माहितीसाठी शेअर करतो. हा साधारण 30 सप्टेंबर एक्सटेंड केल्यामुळे 800 प्रोजेक्टचे जे पेंडिंग होते त्याचे मार्ग मोकळे झालेले आहे. एथेनॉल प्रोजेक्टसाठी जे काही प्रॉब्लेम असेल तर हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेले, ते हेल्पलाईन नंबर मी इथं ठेवलेले आहे, कोणाला काय माहिती असेल घेऊ शकतो. नॅशनल सिंगल विंडो स्कीम, ज्यावेळी हे नोट बनवत होतं मला वाटलं की नॅशनल सिंगल विंडो स्कीम आपल्याला सर्वांना सांगणं गरजेचं आहे म्हणून. त्यावेळी 24 तारखेला एक्सपोर्ट ओपन कॅटेगरीवर रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीला ते सिंगल विंडो सर्वांना माहिती झालेलं आहे. त्यामुळे सिंगल विंडोबद्दल काही जास्त बोलायची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही. एक्सपेक्टेड प्रोडक्शन हा चालू सीझनमध्ये आपण हे रिपोर्ट बनवताना मला वाटतं की 350 होईल म्हणून, आणि एक 10% एक्सपोर्टला एथनॉलला जाईल 35 लाख म्हणून. पण आता सध्या 360 होईल आणि 35 असं गृहीत धरलं तर 395 लाख टन साखर तयार होणार आहे एथनॉल डायव्हर्शनच्या अगोदर. Diversion to ethanol is likely to increase by more than 50% in the current sugar season 21-22 as compared to previous year. गेल्या वर्षी आपण 22 लाख टन साखर डायव्हर्ट केलं होतं एथनॉलसाठी, ह्यावेळी आपण 35-36 करतो. ते साधारण 50% वाढ ह्या ठिकाणी झालेलं आहे. शुगर इंडस्ट्रीकडून काय अपेक्षा आहेत, आपण काय करायला पाहिजे ह्याचे एक मी प्रयत्न करतो तुमच्यासमोर मांडायचं. गव्हर्नमेंटचे E20 प्रोग्राम आहे, ब्लेंडिंग 20, म्हणजे ऑइलमध्ये पेट्रोलमध्ये 20% ब्लेंडिंग, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यायला पाहिजे. आपण जर E20चे अचीव करता आलं 2025पर्यंत तर 5 to 6 मिलियन सरप्लस साखर कमी होईल. 2017-18 पासून आत्तापर्यंत आपण प्रत्येक वर्षी साधारण 60 लाख 70 लाख टन एक्सपोर्ट करत आलेलो आहोत, आणि 2022-23मध्ये तर आपण साधारण 92 लाख टन साखर एक्सपोर्ट केलेली. केंद्र शासनसुद्धा म्हणतात की 100 लाख टन साखर एक्सपोर्ट होईल म्हणून. साधारण 15% साखर जर एक्सपोर्ट करता आलं तर आपल्याला लिक्विडिटीचा प्रश्न मोस्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर बोथ दिस म्हणजे दोन्ही एथनॉल डायव्हर्शन आणि एक्सपोर्ट हा आपण कन्सिस्टंट बेसिसवर करायला पाहिजे असं माझं मत आहे. मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे लेटेस्ट नोटिफिकेशन एक दिलेलं आहेत. त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी विंडो ओपन केले आहेत. ज्या पूर्वीच्या 2 स्कीममध्ये ज्यांना हा एथनॉलचे लाभ घेता आले त्यांच्यासाठी पुढच्या 6 महिन्यासाठी त्यांनी विंडो ओपन केलेले आहेत. नॅशनल सिंगल विंडो स्कीममध्ये जाऊन आपण एथनॉल रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला इंटरसबवेन स्कीममध्ये लाभ घेता येईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आपण काय एक्सपोर्ट करतो तर 7 जून 2018ला त्यांनी 29 रुपयाचे MSP फिक्स केलं होतं. त्यावेळी अनास्कर साहेबच होते MSC बँकेत. 3500 रुपयाचे व्हॅल्युएशन त्यांनी 2700 रुपयांनी खाली केल्यानंतर साखर कारखाना कोलमडलं होतं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय दर देता येत नव्हतं आपल्याला, काही परिस्थिती फार गंभीर झालं होतं. मग त्यावेळी केंद्र शासनाने इंटरफेअर करून MSP 29 रुपये फिक्स केलेत त्यांनी. MSP 29 रुपये फिक्स केल्यानंतर आपल्याला थोडाफार दिलासा मिळाला, त्यावेळी पैसे वाढून मिळाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम देत आलं. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2019ला त्यांनी 31 रुपये केलेत. आता आपण विचार करतो की गेल्या वर्षी 2900 रुपये FRP झालेलं आहे. FRPमध्ये 5% वाढ झालेले आहेत. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढलेलं आहे. 31 रुपयाचे जर कमीत कमी 33-34 रुपये करता आलं तर कारखान्याला दिलासा मिळेल. हे उत्पन्नाच्या स्त्रोतासाठी घेतलेलं आहे. नुकताच आपण नवीन हिंदुस्तान नवभारत टाइम्सच्या पेपरमध्ये वाचलं की देशाचे अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांनी देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या मीटिंग घेऊन त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेत की सहकारी क्षेत्रातील कारखान्याला अर्थपुरवठा व्यवस्थित करा असं त्यांनी सूचना दिलेत, आणि साखर कारखान्याला काय आवश्यकता होईल ते सर्व मदत करतो असं फायनान्स मिनिस्टर स्टेटमेंट सर्वांच्या माहितीसाठी दिलेलं आहे. या ठिकाणी मला साखर परिषद 2022मध्ये माझे PPT करायला संधी दिली त्याबद्दल शरदचंद्रजी पवार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.